नमस्कार पन्हाळा तालुक्यामध्ये आलेलो आहे। आम्ही आलेलो आहे आमच्या गावाच्या शेजारीचे गाव आहे, त्या गावामध्ये हे आश्नी स्तंभ आहेत। याचं एक गाईड जुन्या लोकांची अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी लग्नाचे पूर्ण अख्खच्या अख्ख वऱ्हाडच गायब झालं आहे, अशी या आश्नी स्तंभाची एक जुन्या लोकांची आख्यायिका आहे। फक्त नवरी मुलगीला नकार दिला की माझा दडावरती विश्वास नाही, मग त्यावेळी त्या ठिकाणी श्राप दिला की तुमच्या दडात रूपांतर होणार, असं पूर्वजांचं म्हणणं आहे। आणि भौगोलिकदृष्ट्या ज्वालामुखीचा उदय होऊन ज्वालाला विस्तार आहे आणि त्यातून देशाला खळी निर्मिती झाली। आणि असे स्तंभ फक्त ऑल जगामध्ये 3 ठिकाणी आहे, आपले कोल्हापूर, आयर्लंड आणि कर्नाटक। आणि याला असे अश्नी स्तंभ असे नाव देण्यात आलेलं आहे। आणि किती वर्षापासून आहे? ते 56 लाख वर्ष पूर्ण झाली या गोष्टीला। 56 लाख वर्षे या गोष्टीला, ह्या अस्थिस्तंभांना पूर्ण झालेले आहेत। या ठिकाणी वऱ्हाड गायब झालं अशी आख्यायिका आहे। त्याच्यात एक दगड असा आहे, त्याच्यामध्ये धातू टाईप स्टील टाईप आवाज येतो, तुम्हाला दाखवू शकतो आम्ही। ओके, दाखवा बघू। हा एक दगड असतो, याचा आपण जास्त वाजवू शकत नाही, कारण की काही वर्षानंतर याला झीज होऊ शकते, थोड्या प्रमाणात आपण वाजवू शकतो। लोखंडाचा आवाज येतो दगडातून। अजय अतुलचा लाईव्ह कॉन्सर्ट कोल्हापुरात आहे, तर त्याच्यापेक्षा इथं संगीत जोरात आहे। आमचे साहेब म्हणतात की लोकांना माहिती नाही, नाहीतर हा दगड इथनं गायब झाला असता, चोरी गेला असता। हे आम्ही कसरत करून वरती आलेलो आहे, हे बांदिवडे गाव। बैलगाडा शर्यत या ठिकाणी चालू आहे आणि आमची चिल्लर इथं येऊन केक कापून खूप दिवसांनी आम्ही एकत्र भेटलो म्हणून इथं केक कापला। चिमणे ए चिमणे, केक जोरात आहे, चांगला आहे ना राव केक आवडला नाही ते संपला.